हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्या संदर्भातील आपण माहिती घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आज होती म्हणजे 28 सप्टेंबर 2025ला जी परीक्षा होणार होती ती 9 नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजे पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणजे जे वेळापत्रक होतं त्या वेळापत्रकामध्येच बदल केला आहे. त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे की महापूर सदृश्य परिस्थिती जी महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे त्यामुळं हे बदल करण्यात आलेले आहेत. पण याचा इतर परीक्षेवर काय परिणाम होईल का? अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले, फोन आले की सर, जी आपली MPSC मार्फत जी सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता पदभरती सुरू आहे किंवा त्याची जी परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे त्यावर काय परिणाम होईल का? परीक्षा पुढे ढकलली जाईल का? अशा अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आणि फोन आले होते. त्यानुसार आपण एक प्राथमिक जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार काही म्हणजे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. MPSC एका विशिष्ट कालखंडात विविध परीक्षेचं आयोजन करत असते आणि त्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र असेल, मनुष्यबळ असेल, प्रशासकीय व्यवस्थापन असेल याची आवश्यकता असते. कारण की MPSCची जी राज्यसेवा आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं आयोजन केलं जातं, परीक्षा केंद्र असतं. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा जी लाखो विद्यार्थी परीक्षा ही देत असतात नोव्हेंबरमध्ये गेल्यामुळं नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेल्या इतर परीक्षांच्या तारखामध्ये बदल होण्याची दाट शक्यता असते. कारण 9 नोव्हेंबर 2025 ही तारीख आता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी निश्चित झाली आहे आणि याच काळात दुसऱ्या मोठी परीक्षा घेणं आयोगाला प्रशासकीय दृष्टिकोनातून सोयीस्कर नसणार आहे. त्यामुळं काय होऊ शकेल याबाबत आपण जे अनुमान मागील लावलेले आहेत मागील अनुभवातून, तर MPSC पूर्वी वेळोवेळी परीक्षेच्या तारखामध्ये बदल करत असते. विशेषतः एकाच वेळी दोन परीक्षा किंवा अपरिहार्य कारणामुळे उदाहरणार्थ पूर परिस्थिती असेल आणि इतर परीक्षा संदर्भातील तारखांचा जो संघर्ष असेल त्या संदर्भात. तर महाराष्ट्र शिक्षण सेवा MPSC जाहिरात क्रमांक 114 115 सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता पदभरती बघा अपेक्षित आहे की नोव्हेंबर एंडिंगपर्यंत. पण आपण उल्लेख केलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता पदभरती परीक्षा जी नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे त्यावर काय परिणाम होऊ शकतो? तर जर ही परीक्षा MPSCची पूर्व परीक्षा राज्यसेवेची 9 नोव्हेंबर 2025च्या आसपास किंवा नोव्हेंबरच्या नियोजित असेल तर तिची तारीख पुढे ढकलली जाण्याची किंवा वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. कारण MPSC एकाच दिवशी दोन प्रमुख परीक्षा किंवा वेगवेगळ्या त्याच महिन्यामध्ये इतर परीक्षा. आता आपण जर बघितलं तर सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता ही जी पदभरती असेल तर त्या पदभरतीचं एकंदरीत ऑनलाईन परीक्षेमध्ये जरी परीक्षा घ्यायची ठरलं तरी विषय वाईज एका दिवशी दोन दोन तीन तीन शिफ्टमध्ये एक एक विषय ते पूर्ण करू शकतात. पण त्याला 33 विषय आहेत, साधारणतः एक आठवडा लागू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालखंड लागू शकतो. त्यामुळं शक्यतो परीक्षा पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिसेंबरपर्यंतही आपल्याला सांगता येतं की डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा होईल. आता अधिकृत माहिती तुम्हाला कुठून मिळेल? तर बघा, इतर परीक्षेच्या तारखामध्ये नेमका बदल होणार की नाही याबाबत अधिकृत माहिती, अंतिम माहिती ही फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर, ज्या संकेतस्थळ आहे MPSC.gov.in यावर प्रसिद्ध करत असतं. आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बदलासोबतच सुधारित परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक, ज्याला आपण टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन किंवा डायरेक्ट आपली जी सरळ सेवेची भरती असल्यामुळं याचंही टेंटेटिव्हली अंदाजित वेळापत्रक जारी करणं अपेक्षित आहे. ते MPSCच्या वेबसाईटवर असेल. उमेदवारांनी अफवावर विश्वास न ठेवता सध्या आपला जो अभ्यास चालू आहे त्यावर भर द्यावा. अधिकृत माहिती ही वेबसाईटवर अनाउन्समेंट आणि परिपत्रक सर्क्युलर
या नियमित म्हणजे ज्या आयोगाच्या अधिकृत सूचनावर आपण पाहू शकता, तपासू शकता. थोडक्यात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 9 नोव्हेंबर 2025 रोजी गेल्यामुळं नोव्हेंबरमधील इतर परीक्षांच्या तारखा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्र शिक्षण सेवा सहाय्यक प्राध्यापक अधिव्यक्ता पदभरती परीक्षा जी नोव्हेंबरमध्ये अपेक्षित असल्यानं तिच्या वेळापत्रकात बदल जर झाला तरी देखील आपल्याला अधिकृतरित्या घोषणा या अनाउन्समेंट, ऑफिशियल अनाउन्समेंट आणि सर्क्युलरमध्ये वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं आपल्या अभ्यासामध्ये कोणताही खंड पडू द्यायचा नाही. आज ध्येय आपलं आहे, आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि आपण जरी वेळ लागला, परीक्षा लांबली तरी आपण त्या परीक्षेचं म्हणजे आपल्याला संधी आहे, अभ्यासाला संधी दिलेली आहे, या दृष्टिकोनातून आपण त्याकडे बघणं अपेक्षित आहे. त्यामुळंच म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये आणखी सखोलता, त्यानंतर अभ्यासाला परीक्षाभिमुख स्वरूप देण्यासाठी निश्चितच तुम्हाला संधी असेल. त्यामुळं सध्या तर आपली नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार आहे असं गृहीत धरून अभ्यास करणं अपेक्षित आहे. जरी परीक्षा लांबली तरी देखील त्याचा पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातूनच आपण त्याला घेणं गरजेचं आहे आणि आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. वेळोवेळी अशा काही बदल झाल्या तर संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या तर ऑल एक्झाम कट्टा आपल्याला त्यावेळी नवीन अपडेट निश्चितच स्वरूपामध्ये देणार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचं असेल, सेट नेट परीक्षा, MPSC सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्यक्ता परीक्षेसंदर्भात जे आपण वेगवेगळ्या कोर्सेस सुरू केलेले आहेत, तर तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करून किंवा या 96 89 04 77 38 या क्रमांकाला व्हॉट्सअपद्वारे किंवा प्रत्यक्ष फोन करून तुम्ही कोर्सेस जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बघा, ही अशा पद्धतीच्या संधी परत परत येणार नाहीयेत. त्यामुळं परीक्षा लांबेल अशा दुविधा मनस्थितीमध्ये न राहता आपल्या अभ्यासामध्ये आपण पूर्ण एकाग्र होऊन परीक्षेला सामोरं जाणं हेच खरं शहाणपण असेल. धन्यवाद.